हाय गाईज, तर वेलकम टू माय मिनी ब्लॉग. अँड गाईज, हे आहेत आपले पराग काका. अच्छा, या साईडला आहे आपला वैभव दादा. अँड गाईज, इट्स मी तेजस्विनी. सो गाईज, आज आम्ही बरेच दिवसांनी फिरायला चाललोय आणि इथे आम्ही निधीला घ्यायला आलतो. तर ही आहे निधी, जी की आमची फ्रेंड. आणि गाईज, हा आहे आर्यन दादा आणि त्याला मी बोलली तू आज खूप क्यूट दिसतोय रे. तर तो काय बोलला ऐका. क्यूट दिसतो. परागांची पावडर बघ ना किती लावले. तर गाईज, अशीच मजा घेत घेत आम्ही निघालो. तर गाईज, एक साईडला भीती पण वाटत होती कारण आज आपली वंशिका मॅडम गाडी चालवत होती. तसं बोलायला गेलं तर तिला गाडी येते. मग गाईज, आम्ही थांबून विचार करत होतो जायचं कुठे. मग अंबरनाथला आलोय तर आम्ही विचार केला शिव मंदिर मध्ये जाऊ. तर आम्हाला जायचंच होतं. मग काय गाडी वगैरे पार्क केली आणि गाईज, आजचा वेदर बघू शकता किती भारी आहे. मग आम्ही सगळे आत वगैरे आलो आणि असं मंदिर आहे, तर तुम्ही पण नक्की विजिट करा. आणि गाईज, वरतून पाऊस पण पडत होता, लाईन पण खूप मोठी होती. तर आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. मी तुम्हाला भेटते थोड्या वेळात. तर फायनली आमचं दर्शन झालं आणि आम्ही ते थांबलेलो आणि इथे खूप जोरात पाऊस पण पडत होता. आम्ही काकांची वाट बघत होतो. मग थोड्या वेळाने काका आले आणि मग आम्हाला भूक लागली. मग आम्ही विचार केला महाराजाच्या आईला चाय वगैरे पिऊ. ऑलरेडी तर भिजलेलोच. आम्ही इथे मॅगी खाल्ली गरम गरम आणि त्याच्यासोबत बटर पाव आणि चहा पिला. मग आता आमचं फिरून झालं, खाऊन पिऊन पण झालं. मग आम्ही आता चाललोय घरी. तर आम्ही आता घरी आलोय. अच्छा. आणि गाईज, इथे आमच्या अवतारात तुम्ही बघू शकता आणि खूप एन्जॉय केला आज आम्ही. मग आम्ही दोघी गेलो निधीला सोडायला. मग निधीला सोडलं. मग गाईज, आम्ही वापस आलो वाड्यावर आणि वाड्यावर आल्यावर आम्हाला भेटला आमचा कुणाल भाई. मग कुणाल भाईला बोलली बाई चल घर पे छोड. मग काय दोघांनी घरी सोडलं आणि मग ते पण गेले, मी पण गेली. थँक्यू. आज के लिए बस इतना ही. बाय.